महाविकास आघाडीमध्ये 48 पैकी 39 जागांवर एकमत झाले, तर इतर जागांबाबत चर्चा सुरू आहे, त्यावरही लवकरच निर्णय होईल। तसंच 2 ते 4 जागांवर तिढा असेल तिथे आपण स्वतः इतर नेत्यांसोबत चर्चा करू, असं शरद पवारांनी सांगितले। त्यामुळे येत्या काही दिवसात महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला असेल असे संकेत मिळत आहेत। तर पवार घराण्यातील आणखी एक पुतण्या तरुण चेहरा राजकारणात सक्रिय होतोय। अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास अनंतराव पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतलाय। बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष असणारे युगेंद्र पवार बारामतीतील पक्ष कार्यालयात युवकांशी संवाद साधणार आहेत। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली। 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान अधिवेशन होणार आहे। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झालाय। भाजपा मनसे युति होणार का? अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। याची चर्चा पुन्हा सुरू झाली, कारण मनसे नेते काल थेट भाजपच्या कार्यक्रमात सहभागी झाले। मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, धन्यवाद देवेंद्रजी या भाजपच्या कार्यक्रमात उपस्थित होते। सोमवारीच आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। त्यानंतर मनसे नेते काल थेट फडणवीसांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। खासदार सुजय विखे पाटील यांनी आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदेंवर हल्लाबोल केलाय। आपण झालेल्या कामाच्या जीवावर राजकारण करतो। नगरमध्ये कुणाचं राज्य येणार हे येणाऱ्या निवडणुकीत जनताच ठरवेल। सध्या इथे जनतेचंच राज्य असल्याचा टोला सुजय विखेंनी लगावलाय। मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। म्हाडा SRA सोसायट्यांच्या रेंगाळलेल्या समस्या फडणवीसांमुळे सुटल्या, त्यासाठी आयोजित धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रमात ते बोलत होते। BMCवर राज्य करणाऱ्यांना सर्वसामान्यांचा विचार आला नाही अशी टीका त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केली।